तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात तर केलेली आहे, पण एक महत्वाची गोष्ट केलेली आहे का? ही जर महत्वाची गोष्ट तुम्ही केलेली नसेल तर तुमचा हा गुंतवणुकीचा प्रवास अडचणीत येऊ शकतो. कोणती आहे ही महत्वाची गोष्ट? ती महत्वाची गोष्ट आहे, आपत्कालीन परिस्थिती जर आपल्यावर ओढवली तर त्याला हँडल करण्यासाठी लागणारा इमर्जन्सी फंड. म्हणजे अशी काही परिस्थिती जर आली की कोविड सारखी परिस्थिती, तर त्यावेळेस आपला उत्पन्नाचा स्रोत थांबलेला असतो आणि मग अशा वेळेस खर्चासाठी लागणारे पैसे कुठले? तर मग खर्चासाठी पैसे नसतात आणि म्हणून मग आपण जी गुंतवणूक केलेली असते तर ती गुंतवणूक धोक्यात येते. म्हणून घर बांधताना जसा पाया महत्वाचा आहे तसं गुंतवणुकीचा पाया काय आहे माहितीये का? तर गुंतवणुकीचा पाया आहे, हे आयत्या वेळी जर कुठली परिस्थिती आली, कुठलं मोठं दुखणं अचानक आलं किंवा कुठलं काही अचानक आपल्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला, कमी झाला, तर अशा वेळी आपल्याला सपोर्टला कोण राहणार आहे? आपल्याला जर सपोर्टला कोणी नसेल तर आपण जी गुंतवणूक केलेली आहे, म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू केलेली आहे, तर माणूस परिस्थिती जर तशी आली तर काय करतो की ती गुंतवणूक तोडायला सुरुवात करतो. आणि ही गुंतवणूक तोडणं म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क असते पुन्हा. कारण की तुम्ही काहीतरी एखादं ध्येय ठेवून काहीतरी पुढच्या भविष्याची तरतूद म्हणून ती गुंतवणूक केलेली असते आणि ती नाहक तुम्हाला तोडायला लागते. ते नाहक तोडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? तर तुम्ही या गुंतवणुकीचा पायाच तयार केला नाही आणि तो पाया म्हणजे इमर्जन्सी फंड. म्हणजे साधारणपणे एक 6 महिने ते 12 महिन्यासाठी जो आपला खर्च असतो दर महिन्याला लागणारा आपल्या घर चालवण्यासाठी, तर तो खर्च एकत्रित मिळून जे काही रक्कम होते तर त्याला म्हणायचं आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड. आणि तो आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि तो बाजूला ठेवायचा म्हणजे एक तर तो लिक्विड फंडामध्ये, म्युच्युअल फंडामध्ये ठेवला पाहिजे किंवा त्याची FD केली पाहिजे. कारण तो लगेच आपल्याला वापरता आला पाहिजे परिस्थिती निर्माण झाल्यानंतर. तो कुठेतरी दुसरीकडे गुंतवणूक ठेवलेली असेल तर ती त्या ठिकाणी लगेच वापरता येईल का नाही माहीत नसतं आपल्याला, आणि त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा प्रकारचा इमर्जन्सी फंड अद्याप सुरू केला नसेल, बाजूला ठेवला नसेल, तर तात्काळ सुरुवात करा. एकदाच तुम्हाला कदाचित 6 महिने वर्षाचं करणं शक्य नसेल तर 3 महिन्याचा तरी खर्च तुम्ही बाजूला करा आणि तो त्या ठिकाणी बनवायला सुरुवात करा 6 महिने किंवा 12 महिन्याच्या दृष्टिकोनातून. मग बघा तुमची गुंतवणूक कशी वेगाने वाढते आणि तुमचं आयुष्य किती सोपं होऊन जातं. कारण की ह्या गोष्टी खूप किरकोळ असतात परंतु आपण दुर्लक्ष करतो. पण आपण असं जर व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चितपणे तुम्ही कुठलंही टेन्शन न घेता तुमचं आयुष्य जगू शकता. आणि मग असं नियोजन करण्यासाठी एक्सपर्टची मदत जरूर घ्या.